शोषितांचा, वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज. आत्ताच सबस्क्राईब करा. RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबाला माझं असणारं आव्हान आहे की आपल्या कुटुंबातील असणाऱ्या मुलं मुली या शाबूत ठेवायच्या असेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नका, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतोय. का बदलापूरमध्ये मुलींचं जे कांड झालं आणि त्या कांडामधला असणारा सूत्रधार याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे हळूहळू भारतीय जनता पक्षाचं काय होतंय, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, पण आता तो बलात्कारांचा पक्ष व्हायला लागलाय, अशी परिस्थिती आहे. महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना आता बीजेपी, ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रतिष्ठित नागरिक आहे, हा प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून त्याला आता स्थान देत आहे. आम्हाला त्याची भीती नाही, आम्हाला त्याची भीती नाही. तू येणार कोणाच्या घरामध्ये आहे, त्याची ओळख कोणाची आहे. तर इथं संघाचे जे कार्यकर्ते आहेत, RSS जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचीच ओळख आहे. त्यांच्याच घरामध्ये तो जाणार आणि त्याच्याच कुटुंबातल्या लोकांवरती डोळा ठेवून तो राहणार. हे जे नवीन भारतीय जनता पक्षाचा असणारा कॅरेक्टर उभं राहायला लागलंय, नवीन जे कॅरेक्टर उभं राहायला लागलंय, या कॅरेक्टरला आम्ही बदलू शकत नाही. या कॅरेक्टरला बदलायचं असेल तर RSS आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करणारा हाच ते कॅरेक्टर बदलू शकतो, हे लक्षात घ्या. मी आवाहन करतो ह्या सगळ्यांना की मतभेद निश्चितपणे आहेत, टोकाचे मतभेद आहेत, पण कुठेही मतभेद असल्यामुळे, टोकाचे मतभेद असल्यामुळे या ठिकाणी व्यभिचारचा मार्ग अवलंबलेला नाही. पण व्यभिचाराचा मार्ग कोण अवलंबतंय, तर RSS आणि बीजेपीच्या अंतर्गतच हा व्यभिचाराचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जातोय. आणि तो थांबवणं हा आमच्या हातात नाही, हे तुमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. हे थांबवणं तुमच्या हातात आहे. आणि हे थांबवायचं असेल, हे थांबवायचं असेल तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये RSS आणि भारतीय जनता पक्षानं ज्याला वाटतं की आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, असं जे RSS आणि बीजेपी वाल्याला वाटतंय, मी आवाहन करतोय की यावेळेस आपल्या पक्षाला मतदान देऊ नका, इतर कोणालाही मतदान आपण द्या. हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना केलंय. हे जर आपण केलं तर नेतृत्वाला असणारा सिग्नल पाठवताय, नेतृत्वाला संदेश देताय की भ्रष्टाचारी आणि बलात्कारी लोकांना तुम्ही साथ देणार असाल,
व्यभिचारी आणि भ्रष्टाचार लोकांना साथ देणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही हा संदेश देऊन आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष वाचवा असं आवाहन मी RSS आणि BJPच्या मतदाराला करतोय.